शेतकरी नेत्यांच्या उपस्थितीअभावी मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बोलावलेली बैठक अखेर रद्द केली। आंदोलनात असलेल्या कडूंनी प्रतिनिधी पाठवायला हवा होता, बावनकुळेंचं वक्तव्य। बच्चू कडूंचा संध्याकाळी 5 वाजेपर्यंतचा सरकारला अल्टिमेटम, कर्जमाफीचा निर्णय न झाल्यास रामगिरी बंगल्याकडे कूच करण्याचा सरकारला इशारा। उद्धव ठाकरे स्वतःच अनाकोंडा, 25 वर्षांपासून अनाकोंडाचा मुंबईला बिळखाव। उपमुख्यमंत्री शिंदेंचा घणाघात, येत्या निवडणुकीत मुंबईकर ठाकरेंना माफ करणार नसल्याचाही दावा। जैन बोर्डिंग व्यवहारात गोखले बिल्डरकडून मिळालेली 230 कोटींची रक्कम गोठवा, शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांची मागणी। तर विशाल गोखलेंना त्यांचे पैसे परत करण्याची जैन मुनींनी उदारता दाखवली। बीडमधील डॉक्टर महिलेची हत्या झाल्याचा कुटुंबियांचा आरोप, एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी। तर महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आज वडवणी बंदची हाक। माजी खासदार हिना गावित यांची आज भाजपमध्ये घर वापसी होणार। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार। 2014 मध्ये भाजपनं उमेदवारी नाकारल्यानं अपक्ष निवडणूक लढवली होती। थेट जाऊयात आशिष शेलार सध्या बोलतात।